देसाईंनी संपूर्ण विभागामध्ये बॅनर लावलेले आहे. विधानसभेची तयारी एकूणच दिसते. काय तुमची याबाबत प्रतिक्रिया आहे आणि जर वरुण देसाईच्या या बॅनरबाजीकडे कसं बघता? या गोकुळाष्टमीपासून त्यांनी बॅनर लावायला सुरुवात केली आहे बांद्रा विधानसभेत आणि बांद्रा विधानसभा प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती पण झाली असं मी ऐकलं आहे की तो इथून आमदारकी लढायच्या चक्करमध्ये आहे. आता यावेळी गणपतीमध्ये तर भरपूर बॅनर लावले त्यांनी आणि छोट्या छोट्या मंडळांना पण शाखेत बोलून ते 20,000 25,000चं पाकिटं देत होते. माझा एकच प्रश्न आहे वरुण सरदेसाईंना की हा कोविडचा पैसा तर नाही ना तुम्ही वाटताय? पी किटचा, दहेज बॅगचा, खिचडीचा हा पैसा गणपतीत वापरू नका हो. शुभ नाही आहे ते. लोकांची दिशाभूल करू नका. आणि तुम्ही स्थानिक उमेदवार नाही आहे, पार्लात आहात ना, पार्लाला राहिला आहेत तर पार्लामधून का नाही लढत? बांद्रा बांद्रा का फेवरेबल तुम्हाला वाटते लढण्यासाठी? तुम्ही राहत्या ठिकाणी लढा ना, तुमचं काम आहे तिथे, कार्य आहे. बांद्रात काय आहे तुमचं? या ठिकाणची जनता स्वीकारेल असं वाटतंय वरुण सरदेसाईंना आणि बॅनर निवडण्यामागचं कारण काय? बँड्रा निवडण्यामागचं कारण त्यांना असं वाटत असेल की मातोश्रीच्या अंगणात आपला उमेदवार हवा म्हणून. पण आता गणपती आले आहेत, सगळं वातावरण भगवं झालं आहे. ते भगवं शिंदे साहेबांसाठी फेवरेबल आहे, त्यांच्यासाठी नाही आहे. त्यांनी तर भगवा सोडला आहे. लोकसभेत पण तुम्ही बघाल मातोश्रीच्या अंगणात आपले वकील साहेब उज्ज्वल निकम साहेबांना जास्ती मतं होती, त्यांना नव्हती. तर तुम्हाला बांद्रा का फेवरेबल वाटते?